च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नमस्कार सर, बाबासाहेबांचं लंडन इथलं जे निवासस्थान होतं त्याचा आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून ते जतन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय. आपण या प्रक्रियेमध्ये पहिल्यापासून होतं, तर एकूण ही प्रक्रिया आता कुठवर आली आहे आणि या स्मारकाचं स्वरूप कसं असणार आहे? लंडनला मी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेला गेलो होतो. खरं म्हणजे अशा शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेला जाण्याला खरं म्हणजे फार मी उत्सुक नसतो विदेशामध्ये, कारण इथे एवढं काम आहे आणि इतकी खाती माझ्याकडे आहेत. पण ज्यावेळी मी तिथे गेलो आणि त्या परिषदेच्या नंतरच्या वेळामध्ये काही गाठीभेटी ज्या मी करत होतो, तिथल्या काही भारतीयांच्या करत होतो, मराठी माणसांच्या करत होतो, ते जातानाच माझ्या डोक्यामध्ये होतं की पूजनीय भारतरत्न बाबासाहेबांचं जे तिथलं निवासस्थान आहे त्याचं वर्तमानपत्रातनं इंटरनेटवर बरंच मी वाचत होतो की त्याचा लिलाव चाललाय आणि लिलाव चालला असताना आपलं सरकार त्यात काही करत नाही ह्याची खंत माझ्या मनात होती. म्हणून मी काय आता वास्तव स्थिती आहे हे मी सहज तिथल्या भारतीय उच्चायुक्तांना विचारलं आणि त्या कळलं की लिलाव झालाय, प्रत्यक्ष बोली लावली आहे, पण तिथल्या ब्रिटिश कायद्यामुळे त्याला पूर्ण व्हायला 30 ते 45 दिवस आहेत. त्यामुळे आपण यामध्ये हस्तक्षेप करू शकतो असं त्यांनी सांगितल्यावर मी ताबडतोब घर मालक असतील, तिथले इस्टेट एजंट असतील, या घरासाठी प्रयत्न करणाऱ्या तिथल्या बुद्धिस्ट फाउंडेशनच्या डॉक्टर देव मॅडम असतील, भारतीय उच्चायुक्त, ह्या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी भेट दिली, बैठक केली. माननीय मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी चर्चा केली, ते दावोसला होते विदेशामध्ये, आणि फोनवरच्या चर्चेवर आम्ही निर्णय घेतला की आपण हे घेतलं पाहिजे. आणि ताबडतोब मी त्याच भेटीमध्ये स्पष्ट केलं की महाराष्ट्र सरकारला हे पूजनीय बाबासाहेबांचं राहतं घर आम्हाला घ्यायचं, आम्हाला स्मारक करायचं आहे आणि आम्ही ताबडतोब पुढच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू. विदेशामध्ये जागा घेणं म्हटल्यानंतर परराष्ट्र खातं आपलं, भारतीय उच्चायुक्त आणि इंग्रजांचे तिथले नियम या सगळ्याचा मेळ घालत हे व्यवहार करावा लागतो. आणि त्या व्यवहाराला माझ्या सांस्कृतिक खात्याने, कारण ही हेरिटेज प्रॉपर्टी होणार, त्यामुळे सांस्कृतिक खात्याने हे आम्हाला विकत घेण्याचं इंटेंट लेटर मी ताबडतोब पाठवलं. आणि काल आम्ही कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात निर्णय घेतला की हे आपण विकत घ्यायचं सरकारने. यासाठी लागणारे 41 कोटी रुपये आहेत ते सरकारने ताबडतोब बाजूला काढले आणि त्याची आम्ही समिती